आमच्या गावातील आप्पा सुर्वे यांचं दुकान आहे. एकच नंबर चालतंय. काय 24 तास चालू असते हो. हे आमच्या गावातली गँग बसलेली. ह्याच पुढं आलो म्हणलं चला. आम्हाला मानेची काळ होती. आता आकाश माने म्हणले आम्ही बाबा साहेब आता दोन जत्राच करतो आम्ही. म्हणलं रस्त्यानं कुठं या डोंगरात या तिकडं कुठंतरी तळ्याच्या काठीला वगैरे मस्तपैकी त्यांचं नियोजनच असते हो ताईट. केलं ते सचिनचा फोन. सचिन म्हणते लगेच आलाच होय मटण बिटन तोडून घेतले का. मला एकच नंबर झाला आहे. मला बोकाड बिकाड सगळं आम्ही व्यवस्थित आणलो होतं मोठं. मग खालून घे मला पाटकीनं भावा. आलाच उशिरा एकतर नाही भाजी पाटकीनं कर. हळद मीठ टाक मला व्यवस्थित जरा. काय आम्हाला कामं करायला लागतो शेवटला येतोयस. मग सगळं झाल्यावर नंतर तेल बिल टाकलं. त्याला म्हणलं तूच जटला काय असेल की बाबा मी टाकतो सगळं सामान. मी बाकीचं करतो म्हणलं तू आपलं हलवीत बस आपलं ते पळीनं. ते मला नाही जमाना. मग हातानंच हलवलं मी स्वतःच. नसतंय म्हणलं काय होत त्याला काय गार असते मटण. मग लगेच आमचं झालं सूप बीप मसाला बिशाला टाकून लगेच म्हणलं खोबरं बिबरं टाकूया. भाजीच तयार करूया म्हणलं. शिजून गेलं आहे म्हणल्यावर सगळे चटणी बिटणी कोण टाकते कोण काय करतंय मी आपलं बघतोय सगळं. भाजी करायची आपला हो. हे येसूर बिसूर आपल्या गावठी पद्धतीच्या गावाकडला एक नंबर म्हणजे एक नंबरच असते. असं टाकून घ्यायचं म्हणजे भाजीला एकच नंबर चव येते हो. आता सूप बीप टाकून घ्यायचं ना आपलं भाजून झालं वाटाण बिटाण सगळं. आता टाकलं की गिरवी मस्त एकच नंबर लागते. याला म्हणते तर आपल्या गावाकडली पद्धत. आता एक नंबर म्हणजे एकच नंबर गिरवी सूप होणार ती. आता सूप टाकलं सगळं. सूप टाकल्यानंतर मजाच वेगळी हो गिरवीला. आता गिरवी कशी झाली बघा यार रसान बिसा. लगेच म्हणलं निवदाला जायचं लवकर उरका. म्हणून म्हणते उरका. बरं म्हटलं चला बा तुमचा रसा बिसा पीस काढून देतो तुम्ही निवद दाखवून या. लगेच असते लगेच निवदाला चाललो. काय माणूस बी आहे गडबड करते. आम्ही भाजीन तेन बनवून झालं आमचं सगळं ओके. आता म्हणलं कसं लागते बघा. तळ्याच्या काठीला मान्सून बिन्सून काय बसलेली हो. असला ना जरा जेवायला म्हणजे ढगातच फिलिंग हो डायरेक्ट ढगात. शिरीष माने काय छत्री घेतोय पाऊस येईन म्हणून. खा म्हणलं पोटभर काय छत्रीन बित्री घेतो. अमोल मान असं वाटतंय. आमच्या आबा पण तिथं बसले ते सचिनराव तिथं जाऊन बसले आमच्या बंधुरापाशी. म्हणते काय पाहिजे का. काय नाही म्हणले तुम्ही तिखट भाजी केली नाही का त्या दिसारखी. नाही म्हणले. सचिनराव विचारते तिखट लागते का तरी देऊ का. माणसामध्ये काय तुम्ही असल्यावर तिखटच करताय. नाही म्हणलं आज मग आम्ही फायनली आपलं झालं उरकलं जेवाय बसलो. आमचा मेवना शेदेव सुर्वे आमच्या शेजारी बसला म्हणला आज एकच नंबर खायचं. पण म्हणलं काला सुरू दे बघूया आपण काय होते ती. आता कालान बिलान चुरला एकदा म्हणलं टेस्ट करून बघूया. कांदा लिंबून मिठण काय रानातली मजा चेगडी हो. काय एक नंबर. आत्ता टेस्ट करूया म्हणलं फायनली आपण.